एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. रागावलात ना माझ्यावर? रागावलोय पण तुझ्यावर नाही, स्वतःवर. स्वतःचाच जास्त राग आलाय मला. काय झालंय? एवढा का त्रास करून घेते? इतकं सगळं सहन करू नये, इतकं सगळं भोगू नये. माझ्या आईच्या वाटेला पुन्हा पुन्हा हा त्रास आपल्याच माणसांकडून का यावा, याचा विचार करून जास्त त्रास होतोय मला. ते कळतंय मला. काय म्हणे ती, माय मरो पण मावशी जगो. झालं माहिती का माझ्या बाबतीत? मावशीनेच ना विश्वासघात केला, माझा सुद्धा आणि माझ्या आईचा सुद्धा, तुझा सुद्धा. अनेकदा आईच्या मनाविरुद्ध जाऊन मी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता, आईला दुखावून. त्याचं काय फळ मिळालं मला? बरं, आईचा काय दोष? आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही स्वतःलाच त्रास का करून घेता? जे झालंय ते आपण बदलू नाही ना शकत. पण हे सगळं झालं का, हा विचार मला जास्त त्रास देतोय ना. पश्चिम मावशींनी असं वागावं आईशी, माझ्याशी, तुझ्याशी सुद्धा. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, बच्ची हत्याने खूप जीव लावलाय तुमच्या. आपल्यात भांडणं झाली की त्या अस्वस्थ व्हायच्या, माहितीये ना. आणि जे काही घडलंय ना, मला खरंच विश्वास बसत नाहीये त्याच्यावर. मी तुला रिक्वेस्ट करतो, तू ना प्लीज त्यांची बाजू घेऊ नकोस. मला कंट्रोल होणार नाही, माझा सगळा राग तुझ्यावर निघेल आणि परत मग आपल्यात प्रॉब्लेम क्रिएट होतील. तुम्हाला राग काढून चैन पडणार असेल ना, तर तुम्ही काढा माझ्यावर राग. मला चैन तेव्हाच पडेल ना, जेव्हा माझ्या आईचा सगळा त्रास मी घालवेन आयुष्यातला. आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. माझी आई माझ्यासाठी काय आहे हे तू प्लीज समजून घे. भाऊ, ते माहितीये मला. एवढं सगळं झाल्यानंतर ना मी आईवर अविश्वास दाखवू शकत नाही. या सगळ्या प्रकरणानंतर माझी आईवरची श्रद्धा आणि विश्वास दुप्पट झालाय. आता कोणीही होते, मी आई विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि हे सगळं करतानाही जर मी पुन्हा काही चूक केली तर मी स्वतःला कधीच तोंड दाखवणार नाही, ना स्वतःला, ना तुला, ना आईला. असं काहीच होणार नाही. तो जरी आला ना आणि त्याने मला सांगितलं ना की तुझी आई वाईट आहे, मी विश्वास नाही ठेवणार. आता तर अजिबातच नाही. त्यामुळे प्लीज तू सुद्धा आईला कधीच दुखावू नकोस, तिला त्रास होईल असं कधीच वागू नकोस, तिच्यावर कधीच संशय घेऊ नकोस. कारण आई सुखी तर आपण सुखी. आईला दुःख देऊन, आईला त्रास देऊन आपण दोघंही कधीच सुखी राहू शकणार नाही आहोत. प्लीज. मी तुम्हाला वचन देते, आईला दुःख होईल असं मी कधीच काही करणार नाही. तुमचा विश्वास तुटेल असं मी काहीच वागणार नाही.
प्रॉमिस. थँक्स. थँक्स. थँक्यू सो मच. काय केलं स्वानंदीताई तुम्ही? अहो, तुमच्याचसाठी खड्डा खोदलाय तुम्ही. मला नाही माहित तुम्ही असं वचन दिलंय. हे बाईसाहेबांना कळलं तर त्या मनमानी करतील, त्रास देतील हो तुम्हाला. देवा वाचव रे बाबा या पोरीला. संपदाला देऊन एवढे पैसे उरले का? पण फार नाहीये. ते पण मानला तुला ललिता. आजचं प्रकरण चांगलं सांभाळलं तू. ते म्हणतात ना, गुरु राहिला 50 पैसे, शिष्य झाला 15 रुपया. तसं झालंय तुझं. चांगलं केलं. कसं काय सुचलं का तुला हे? मला कसं सुचलं याचा विचार करण्यापेक्षा हा तमाशा का झाला ना ह्याचा विचार करा. नेमकं आजच बाळूला गाडीविषयी कसं कळलं? नेमकं आजच तो वॉचमनकडे कसा गेला विचारायला? आजच त्याच्या लक्षात आलं असेल का त्याची. बाळू नाही एवढा हुशार. संपदाने पलटी मारल्यानंतर 5 लाखापेक्षा जास्त पैसे संपदाला मिळालेले असणार आणि ते पैसे आपणच दिले असणार एवढा अंदाज वरची मोशी नक्कीच बांधू शकता. हा, संपदाला चांगले ओळखून येत ते. आणि आपल्याकडे काहीही नाहीये हे माहिती आहे त्याने. आणि 5 लाखांपेक्षा जास्ती पैसे देणारी आपल्याकडची वस्तू कुठली तर गाडी. म्हणून मग त्यांनी गाडीची माहिती बाळूला काढायला सांगितली असणार आणि मग बाळूनी वरून एवढा सगळा तमाशा केला. पण वच्ची मावशीने माझ्यासाठी जो खड्डा खणला होता त्या खड्ड्यामध्ये इंद्रनीलनी स्वानंदीला ढकलून दिलं. आणि ही कमाल झाली मुलांचा जो माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे आणि माझ्या अभिनयामुळे. हो, पण हे सगळं वच्छी मावशीने स्वानंदीच्या माहेरी जाऊन सांगितलं तर काय होईल? कुठल्या तोंडाने सांगणार आहेत? त्यांच्या विरोधात एवढा भरभक्कम पुरावा आहे ना चेकचा. ललिता, तू जशी बदललीस ना तशा वच्छी मावशी बदलू शकतात. त्या जाऊन सांगू शकतात की नील आणि स्वानंदीचं नातं ललिता तोडणार होती आणि ते तुटू नये म्हणून त्यांनी संपदाला पैसे दिले. आणि त्यांनी असं सांगितलं ते देशपांडे विश्वास ठेवतील? ठेवतील, नक्की ठेवतील. संपदा आणि वच्छी मावशी यांच्यापैकी वच्छी मावशींवरच देशपांडे जास्त विश्वास ठेवतील. बरोबर, ते आहे. आपण बँकेचे हप्ते भरू शकलो नाही म्हणून गाडी विकली आणि बँकेचे हप्ते भरले, या गोष्टीवर आपली मुलं विश्वास ठेवतील ग. पण जर वच्छी मावशीने जाऊन सांगितलं की संपदाला पैसे देण्यासाठी ललिताने गाडी विकली तर देशपांडे बँकेत जाऊन चौकशी करतील. त्यांना काहीही कठीण नाहीये हे. आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येईल की आपण बँकेचे हप्ते भरले नाहीत, ही स्टोरी होती, असं काही घडलेलंच नाहीये. बरोबर बोलताय तुम्ही. असं काही झालं तर मोठाच प्रॉब्लेम होईल. आपल्या मुलांनी आई म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू स्वानंदीला त्रास देणार आहेस हे कळल्यावर देशपांडेंच्या नजरेत तू फक्त त्यांच्या मुलीची सासू असशील. ते हे सगळं प्रकरण खणून काढतील. वच्छी मावशी ना, त्यांना जितकं माझ्या आयुष्यातनं दूर ढकलायचा प्रयत्न करते ना तितक्या जोमाने पुन्हा माझ्या आयुष्यात येतात. तर काय करायचं ते बघ. वच्छी मावशींच्या डोक्यात असं काही असेल तर पुढची तोड मला शोधून ठेवायलाच हवी. संपदाला पैसे देण्यापेक्षा त्या हाताला धरून वसंतरावांसमोर उभं करायला पाहिजे होतं मी. त्यांच्या धाकाने घडाघडा बोलली तरी असती ती. तिला अडकवण्याच्या नादात मीच तिच्या सापळ्यात सापडले. ते माती खायला गेली होती बुद्धी माझी ना कळत नाही. ललितासाठी खड्डा खणायला गेले आणि माझ्या स्वानंदीला अलगट ढकलून दिलं माझ्याच हाताने. नाही ग, संपदाने खरं बोलावं म्हणून मी तिला पैसे दिले. हे जर देशपांड्यांना कळलं तर
किती नाचक्की होईल माझी. हा एक विरे काय गो नाही बच्चे, मनाचं हिया करून देशपांड्यांना खरं काय ते सांगून टाकूया आपण. हो, ती रागवतील, चिडतील, चालेल. मला त्रास झाला तरी चालेल, पण स्वानंदीला त्रास होता कामा नये. आई, हा एक विरे मला शक्ती दे बाई, खरं बोलण्याची शक्ती दे बाई. हा शक्ती दे मला. किती घाबरताय तुम्ही? नाही, ते रात्रीचं खेळत चाले बघत होते ना. आई आता किती उशीर झालाय, चला ना झोपायला. नाही नाही, संपलं की येतेच मी झोपायला. चल. यावेळेस कोण असेल? भूत असेल ग बाई, बघ. तरीच आई. संपदा, आत्ता या या या. आजी. ये ये ये. अगं बाई महेश. हो ना. मी तुला बसायला काय. असू दे, असू दे. काय रे, तुम्ही आता यावेळी कसे? हो, ते संपदाचं जे घर होतं ना भाड्याचं, ते आता फायनली आम्ही सोडलंय आणि ते आता आमच्या घरी येते राहायला. उद्या येईन न्यायला तिला. हो का? पण तुझे आई बाबा? आई बाबांना आम्ही दोघं भेटून आलो. मी माफी मागितली दोघांची. दोघं तर मला तेव्हाच राहा म्हणत होते, पण मला ते भाड्याचं घर सोडायचंय, घर मालकाला कळवायचंय, तुम्हाला कळवायचं होतं, म्हणून मी नाही थांबले. उद्या जाणार आहे मी महेश बरोबर. हो, पण बाबा येणार आहेत तुला सोडायला. नको आई, आतापर्यंत मी जे काही केलंय त्याला सगळ्यांना खूप त्रास झाला. मी वाईट वागले म्हणूनच असं झालं. आणि माझ्यासाठी माझ्या बाबांनी का खाली मान घालायची? नाही, मी स्वतः जाणार आहे महेश बरोबर. हो, आणि मी पण म्हणालो तिला की बाबांना जर यायचं असेल तुला घेऊन घरी तर येऊ दे ना, पण नाही म्हटली ती. हो, नकोच आहे, कारण मी सासरी जाऊन सगळ्यांची आधी मन जिंकणार आहे. महेशचं तर मी मन जिंकलंच आहे, पण तिथे जाऊन चांगलं वागून सासू सासऱ्यांचं मन जिंकणार आहे. मग आई बाबा तुम्ही सगळे ताठ मानेने माझ्या सासरी या. माझ्यामुळे कधीच कोणाला खाली मान नाही घालावी लागणार, प्रॉमिस. खरं शहाणी झाली बरं का माझी संपदा. म्हणजे कधी कधी करते झटका आल्यासारखी. आजी, पण म्हणजे अजून वेडेपणा गेला नाही डोक्यातला. पण समजूतदार झाले बरं का माझ्या स्वानंदी सारखीच. बरं झालं तुम्ही आलात. मला सांगा, जेवण झालीत तुमची? हो. खरंच? हो, आमची व्यवस्थित जेवण झाली. चला येतो. अरे सरबत तरी घेऊन जा ना. हो ना. नाही हो, कशाला फॉर्मॅलिटी करताय, आणि तसं उशीर झालाय. बरं आजी, त्या दिवशी मी संपदाला सोडून गेलो होतो ते कायमसाठी, पण आज मी संपदाला सोडून जातोय ते तिला उद्या कायमचं माझ्या बरोबर घरी घेऊन जाण्यासाठी. चला येतो. अच्छा, चलो संपदा, येऊ ना उद्या. सोन्यासारखा आहे ग आपला जावई. आपल्या मुली पण गुणी आहेत ना, मग त्यांना चांगलेच नवरे मिळणार ना. देवाचा न्याय आहे तो. बच्ची आत्या, ज्यावेळी मी तुम्हाला माती चाटली
चारी मुंड्या चित झालाय तुम्ही. माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय सगळ्यांनी की आता तुम्ही काहीही बोललात तरी मला फरक नाही पडणार. आता मी काय म्हणते अंजली, उद्या महेश हिला न्यायला येणारच आहे की नाही, तर त्याला जेवल्याशिवाय पाठवायचंच नाही उद्या. महेश आपल्या घरी आनंदाने जेवतोय हे बघायला मी अगदी आसुसलेली आहे. पण काय संपदा, तुला चालेल ना? हो म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. नाही म्हणजे अंजली, उद्या जरा चांगलाच बेत कर बरं का. आणायचे महेश हिला न्यायलाच येतोय, पाठवणी करायची आहे, तेव्हा जावई भोजन पण करूया ना. कोणाचं आहे ग? महेशचा. बघितलंस ना अंजली, आता 5 मिनिटं सुद्धा करमत नाही त्याला हिच्याशिवाय. स्वामी, माझ्या दोन्ही लेकींना असंच सुखी ठेव. ती वेळ लावते संपदा फोन उचलायला. उचल फोन उचल आता. हॅलो. हां संपदा. हां काकू, पोहोचले मी. गुड. काय घरची परिस्थिती बरी आहे? सगळ्यांचं मूड बरे आहेत का? सगळ्यांचा मूड बघून तरी असं वाटते की वच्छात्याने काहीच सांगितलं नाहीये घरी. सगळे नेहमीप्रमाणेच वागतात. चांगली माणसं वागतात तशी. पण चांगली माणसं बिथरली ना की मानकुटीवरही बसतात, हे लक्षात ठेव, ते नको विसरू. ती वेळच येणार नाही काकू. मला आत्ताच महेश सोडून गेलाय, उद्या न्यायला येणार आहे. वा, गुड, व्हेरी गुड. महेशच्या घरीचा राणीसारखं राज्य कर, मज्जा कर. तू तिथे राहिलीस ना तरच आपल्याला वच्ची मावशींचे पुढचे मनसुबे कळतील. बरं, तुमच्या घरी काय बातमी? आमची गाडी गेली कळलंय वच्ची मावशी. काय? हो, पाहुणीवरून तपासणी केला ना. वच्ची मावशींना वाटलं असेल त्याने माझ्यासाठी खड्डा खणलाय आणि झालं उलटच. म्हणजे वच्ची मावशीने जो खड्डा खणला ना त्यामध्ये स्वानंदीच पडली. त्यांनी असं काही गुंडाळलंय ना की त्याने स्वानंदीलाच धारेवर धरलं. ह्या बात आहे. आता तो तिला हात देऊन बाहेर काढेल त्या खड्ड्यातनं असं काही मला वाटत नाहीये. वाह काकू, म्हणजे स्वानंदीचा काउंटडाऊन सुरू झाला तर. करेक्ट. 10, 9, 8, 7 आणि स्वानंदीचा घात. हो बरं काकू, स्वानंदीला घराबाहेर काढण्याच्या बाबतीत कुठलीही मदत हवी असेल ना मला सांग, मी मदत करेन. आणि याचे पैसेही नाही घेणार. सो डोंट वरी. अरे वा संपदा, तू ना माझीच मुलगी असल्यासारखं वाटते मला. काकू, ज्या दिवशी स्वानंदी फायनली तुमच्या घराबाहेर पडेल ना त्या दिवशी आपण पार्टी करू. मी ट्रीट देईन तुम्हाला. सो ऑल द बेस्ट. मी आता फोन ठेवते. बाय. काय म्हणते मानलेली मुलगी? तिच्या आई वडिलांना जेव्हा कळेल ना ही मुलगी असं वागते तेव्हा काशी यात्रेला जाऊन प्रायश्चित्त घेतील. स्वानंदीची बहीण वाटतच नाही हा. खरंय. तिचा संसार मोडू नये म्हणून स्वानंदी इतके प्रयत्न करत नाही संपदा. स्वानंदीचा संसार मोडण्यासाठी देव पाण्यात घालून बस. गंमत आहे सगळी. बर, तू काय करायचं ठरवलंय? बघू सकाळी. आता तर मला खूप झोप येते. आज खूप दिवसानंतर गोड दूध न पिता मला गाढ झोप लागणार आहे. हे चांगलं केलं सर. या अशा सवयी ना मोडल्याच पाहिजेत. मी नाही का मोडली माझी चांदीच्या ग्लासाची सवय आहे. फार बोलताय, फार बोलताय. पटकन झोपून जा लगेच. गुड नाईट. गुड नाईट.
एवढं सगळं झाल्यानंतर ना मी आईवर अविश्वास दाखवू शकत नाहीये. या सगळ्या प्रकरणानंतर माझी आईवरची श्रद्धा आणि विश्वास दुप्पट झालाय. आता कोणीही होते, मी आई विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि हे सगळं करतानाही तर मी पुन्हा काही चूक केली तर मी स्वतःला कधीच तोंड दाखवणार नाही. नाही नाही, आईंवर अविश्वास दाखवून नाही चालणार. नाहीतर यांना खूप वाईट वाटेल, जे मला सहन होणार नाही. झोप येत नाहीये. खूप प्रश्न आहेत मला. मनात विश्वास असला ना की प्रश्न पडत नाही. विश्वास आहे ना मनात? माझा माझ्यापेक्षाही तुमच्यावर जास्त विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासावर श्रद्धा ठेवेन मी.